बीड जिल्ह्यातल्या अशा एका ठिकाणी आपण आलोय जिथे जलयुक्त शिवारची कामांची बिलं 2015 साली उचलण्यात आली होती. कामं झाली 2018 साली आणि या गावातले गावकरी आणि हे सगळं भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढणारे वसंत मुंडे आपल्या सोबत आहेत. एक गावकरी आहेत, त्यांना विचारूया जलयुक्त शिवारचं काम झालंय का आणि त्याच्यात पाणी साचतं का? सांगितलं की मस्त पाणी कसं साचत नाही तर नाही नाही पाणी कुठून साचत नाही साचत हा पाखराला सुद्धा पाणी नाही. जनावरांचा चारा सगळा वाटला करून टाकला खांदून. हा पाखरला पाणी इकडे जनावरांचा चारा व्हायचा. जनावरांना चारा होता सगळा इकडे जनावर चरत होते हा पुरं खांदून सगळं बेकार करून टाकलं. पाणी नाही काही नाही काही नाही. हातावर बिल्डिंग केली ती. काय केलं? हातावर बिल्डिंग ही. हा 1.5 फूट. आणि ही कामं कधी झाली? काम पावसाळ्यात 4 महिने काही झाले म्हणजे आता यावर्षी यावर्षी डबल रिपिंग रिपेरिंग बिल उचलण्यामुळे. हा तुम्ही कधीपासून बघताय? कामं कधी झाली? पाणी साचलेलं बघितलं का 2015 पासून? नाही हा नाही कधीच साचलं नाही. कधीच असं. बरं, वसंत मुंडे आहेत ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. अगदी थोडक्यात काय सांगाल? किती कामं आहेत जिथे कामं झालीच नाही आणि पैसा उचललाय? परळी विधानसभा मतदारसंघात 883 कामं एकूण 15, 16, 17, 18च्या दरम्यान झाली आणि 40 कोटी रुपये सरकारने फंड दिला होता. त्यामध्ये हाळमिळम, धर्मापुरी आणि मैंदवाडी ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त 50%च्या वर कामं ह्या भागामध्ये शासनाने मंजूर केली होती. त्याच्यातले 25% कामं झाले नाहीत. जे काही कामाचा दर्जा आहे ते तुम्ही स्वतः गावकऱ्या समवेत आणि तुमच्या समवेत तुम्ही पाहतात. आणि इथं ही पाण्याची चाऱ्याची जमीन होती, इथं पाणी काहीही नाही आणि इथं गावकऱ्याचे होळंबे आणि आंधळ्याची भावकीचे शेत आहे इथे आणि हे माळ आहे. ह्या माळावर पाणी थांबत नाही. उलट हे चरीचा जो प्रकार आहे किंवा जलशिवाराच्या कामाचा जो प्रकार आहे सगळा बोगस आहे आणि ह्या परिसरात 90% कामं बोगस आहेत आणि सर्व गुत्तेदारांनी, सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी मिळून सगळ्यांनी पैसा शासनाचा हडप केलाय. किती पैसा? 800 किती 883 कामापैकी शासनाने माझ्या तक्रारीनुसार 307 कामाची चौकशी केली. त्यामध्ये 8 कोटी रुपये रिकव्हरी आहे. 138 मजूर संस्था गुत्तेदारावर FIR दाखल झाला आहे. 24 अधिकारी सस्पेंड आहेत आणि जॉईंट डायरेक्टर अॅग्रिकल्चर काही अवधीतच महिना 2 महिन्यातच श्री रमेश भाताने पण सस्पेंड होतील आणि दुसरा एक शेटे म्हणणारा पण सस्पेंड अधिकारी झाला. एकूण 26 लोकांची कर्मचारी लिस्ट आहे. 4 कर्मचारी फक्त सरकार स्वतःहून सरेंडर झालेले आहेत आणि बाकीचे सर्व राजआश्रय आणि विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी मिळून त्या कर्मचाऱ्याला गुत्तेदारा दिल्यामुळे कुणालाही अटक झाली नाही आणि शासनाकडून जी बोगस कामं असल्यामुळे जी रिकव्हरी दक्षता पथकाने नेमलेली ती अद्यापही वसूल झालेली नाही. हायकोर्टाची ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, अद्यापही कुणालाही बेल मिळालेली नाही आणि वसुलीचे आदेश आहेत, अटक करायचे आदेश आहेत. मी स्वतः माननीय मुख्य सचिवाला भेटलो, माननीय प्रधान सचिवाला भेटलो, कमिशनरला भेटलो, पोलीस महासंचालकाला भेटलो आणि पूर्ण या प्रकरणाचा ए पासून झेड पर्यंतचा पाठपुरावा मी केलेला आहे. माझी सरकारला विनंती, सर्व जे कोणी जबाबदार असतील या खात्यामध्ये, सत्ताधारी असो, विरोधक असो, गुत्तेदार असो की अधिकारी असो, त्याला उचला, जेलमध्ये टाका, त्याची प्रॉपर्टी अटॅच करा आणि जनतेच्या